एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। ही ब्रेकिंग न्यूज तुमच्या स्क्रीनवर आहे। बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते। मोठी बातमी आहे। बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही खासदार फुटीची भीती बघायला मिळते। बीडचे शरद पवार गटाचे खासदार अजित पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। बीडचे बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन केलाय। फोनवर 10 मिनिटे चर्चा झाली अशी माहिती मिळते। पद्धतीने न्याय देता आला पाहिजे, मागासवर्गीय समाजाला न्याय देता आला पाहिजे, मराठा ओबीसी समाजाला न्याय देता आला पाहिजे, ही आमच्या पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरवादी भूमिका। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इथं आकर्षित होतोय। आणि एक तुम्हाला सांगतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वसमावेशक नवतरुणांचा भरणा दिसेल आणि त्या अनुषंगाने घडामोडी घडायला सुरुवात झाली। तुतारी गटामध्ये कालपर्यंत जे विजयाचा गुलाल घेऊन नाचत होते ते सुद्धा बऱ्यापैकी आज पार्टी ऑफिसला बसलेले आहेत। दादांच्या विरोधातला दावेदार तर मी काय कोणी आहे असं समजू शकत नाही। शेवटी आदरणीय पवार साहेब जवळ कोणी विनंती घेऊन गेलं असेल तर पवार साहेब सुद्धा या देशातले मोठे राजकारणी आहेत। कोणाला किती माप द्यायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने अजितदादा च्या विरोधात कोणी शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं तोंडावर समोरचा व्यक्ती पडेल आणि आपली नामुष्की स्वतःवर ओढून घेईल। सर परत एकदा सांगा, बजरंग सोनवणे तुम्ही ट्विट केलंय की ते संपर्कामध्ये आहे। तथ्य आहे म्हणूनच बोलतोय। आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत। जनतेची कामं करणारी आहेत। तिकडे जरी असेल फोन आला तरी दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करतात, पण त्याला दुसराही अँगल असावा असा यांचे अगदी घनिष्ठ विचारांचा जिल्हा आहे। त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करू, पण नेते असे राजकारणी आणि कलाकार असतात काही काही की त्यांच्या पोटात एक पोटातलं काय ते लवकर बाहेर येणार। मात्र एक शेवटचा प्रश्न, बीडच्या प्रचार सभेमध्ये परत त्यांचा हे कोणी बोललं असं? अजित पवार बोलले, मी तसं ऐकलेलं नाही। मी तुम्हाला एवढंच, देवगिरीवर जी घडामोड घडली ती घडामोड मी तुमच्यासमोर मांडली। बजरंग अभी आगे आगे देखो ना क्या होता है। बजरंग सोनवणे काल सांगितलं की मोठ्या प्रमाणात आम्ही विधानसभेमध्ये आमदार निवडून आणण्यासाठी मी काल दावा देखील केला की आपल्या जागा निवडून आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काही गैर नाही। पण त्यांना विचार, आज सकाळी फोन कशासाठी? अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया होती। सोनवणे हे अजित पवारांना भेटले, त्यांच्याशी 10 मिनिटे फोनवर